संभाजीनगरच्या सिल्लोडमध्ये सकल हिंदू समाजाकडून भव्य मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। बांगलादेशमध्ये हिंदूंवरती होत असलेल्या अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाज आक्रमक झालेला आहे। 20,000 हिंदू बांधव यामध्ये सहभागी होण्याचा अंदाज वर्तवला जातो। तर संभाजीनगरच्या सिल्लोडमध्ये या आंदोलनाला सुरुवात झालेली आहे। बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराविरोधात हा मोर्चा निघतोय। भव्य हिंदू जन आक्रोश मोर्चा असं या मोर्चाला नाव देण्यात आलेलं आहे। मोठ्या संख्येने या ठिकाणी आंदोलक आपल्याला दिसतात आणि याच विषयीचे अधिक अपडेट्स घेऊयात। सचिन जिरे आपल्याला अधिक माहिती देतात। सचिन, गुरु, जर आपण पाहिलं तर सिल्लोडमध्ये हा मोर्चा निघत आहे। हिंदुत्ववादी पक्ष आणि संघटनेच्या वतीने हा मोर्चा काढण्यात येत आहे। सकल हिंदू समाजाच्या वतीने हा विराट मोर्चा काढण्यात आला। या मोर्चामध्ये परिसरातील साधू संत देखील सामील झालेले आहे आणि सिल्लोड तालुका बंदची हाक देण्यात आलेली आहे। त्यामुळे सकाळपासूनच सिल्लोडची बाजारपेठ पूर्णपणे बंद आहे आणि आजूबाजूच्या तालुक्यामध्ये देखील बंद पाहायला जात आहे। आपण पाहू शकतो अशा पद्धतीने सर्व पक्ष संघटना, त्याचबरोबर हिंदूवादी जे संघटना आहेत त्यांचे जे सर्व आहेत या ठिकाणी या सभेमध्ये दाखल झाले। हजारोच्या संख्येने जे हिंदू बांधव आहेत या मोर्चामध्ये सामील झाले। त्यांची प्रमुख मागणी आहे की जे बांगलादेशमध्ये हिंदूंवर अत्याचार होत आहे तो अत्याचार कुठेतरी थांबला पाहिजे। त्यामुळे सरकारने यामध्ये लक्ष घातलं पाहिजे। आता आपल्यासोबत या ठिकाणी हे आंदोलक आहे, जे मोर्चेकरी आहेत, काय सांगाल तुम्ही? बांगलादेशमध्ये जे हिंदूंवर अत्याचार झाला, खरं तर अत्याचार नाही तो नरसंहार आहे आणि आतापर्यंत 71 पासून करोडो हिंदूंना त्या ठिकाणून पळून लावलं, मारून टाकलं। यावेळी तर अत्याचाराची पराकाष्ठा झाली जगभरामध्ये। बरोबर आहे सचिन, हा सगळा संताप या ठिकाणी पाहायला मिळतोय। बांगलादेशमध्ये झालेल्या अत्याचाराचे पडसाद आपल्याला आज संभाजीनगरमध्ये दिसतात।